बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। साधु साधु साधु। अशा प्रकारे उपस्थित सद्धम्मातीत सद्धम्मशील चन्ने बौद्ध परिवारातील संपूर्ण परिवार सदस्य, कुटुंब प्रमुख ज्येष्ठ उपासिका प्रभावती चन्ने मातोश्री, कुटुंबातील परिवार सदस्य आयुष्यमान किरण चन्ने, आयुष्यमान सुमेध चन्ने, त्यांच्या कन्या शुभांगी, सुवर्णा आणि विशेष रूपाने त्यांच्याप्रती आपली श्रद्धा, संवेदना आणि अनुमोदन व्यक्त करण्याहेतू आपण उपस्थित सर्व चन्ने परिवाराचे सर्व कल्याण मित्र, विशेष रूपाने बौद्ध साहित्यामध्ये उल्लेखित केल्या गेलेला आणि त्रिपिटकातील मत्तक भत्त विधी विधंती संखारो आणि व्यवहारामध्ये जलदान विधी पुण्यानुमोदन, एक बौद्ध व्यक्ती म्हणून जेव्हा त्याचा मृत्यू होतो त्या ज्येष्ठांना त्यांच्या मरणोपरांत विधिवत प्रत्येक गाथेचे अनुमोदन करीत आपण त्यांना शेवटचा विधी अनुमोदित करावा। विशेष रूपाने मी प्रथमतः उल्लेखित केल्याप्रमाणे जलदान विधी, पुण्यानुमोदन आणि मत्तविधी विधंती संखारो या विधीचा मृत्यूत व्यक्तीच्या लाभ आणि आलाभाशी कोणताही संबंध उरत नाही। बुद्धांनी म्हटलं आहे की व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ द डेथ? टोटली वॅनिश्ड द बिझनेस टू द नेचर। या निसर्गाच्या सोबत असलेला संबंध पूर्णतः संपतो, तो मृत्यू आहे। या निसर्गातला व्यवहार जिथे संपतो तिथे मृत्यू आला, जिथे लाभ आणि अलाभ संपतो तिथे मृत्यू आला, जिथे काही दिल्या जात नाही आणि जिथे काही घेतल्या जात नाही तिथे मृत्यू आला। आजच्या घडीला आपण ज्या काही गोष्टी करतो त्यातली एकही गोष्ट मृत्यूत व्यक्तीच्या लाभाशी संबंधित नाही। अन्यथा बऱ्याच वेळेला तुम्हाला, मला आणि भारतवर्ष परंपरेत असं अनुमोदित केलं, अशा प्रकारचा उपदेश केला गेला की आपल्या प्रियजनांच्या मरणोपरांत जर तुम्हाला जिवंतपणी काही करता आलं नाही तर डझंट मॅटर, मृत्यूनंतर सारे कर्मकांड करा, मृत्यूनंतर तुम्ही केलेल्या विधी संस्काराने मृत्यूत व्यक्तीला लाभ होतो। परंतु बुद्धांनी मात्र निसर्गात प्रथमतःच याचे खंडन केले की मृत्यूनंतर तुम्ही काही करणं आणि तुमच्या काही केल्याने तुमच्या मृत्यूत प्रिय व्यक्तीला त्याचा लाभ होणं, या समग्र अनैसर्गिक सिद्धांताला बुद्ध तत्त्वज्ञान कोणतीही मान्यता देत नाही। मग बुद्धाने हे दोन शब्द अत्यंत स्खलितपणे वर्णनित केले आणि बुद्ध उपदेश करतात की मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत तुम्ही जे जे केलं आहे ते लाभाशी संबंधित आहे आणि मृत्यूनंतर तुम्ही आता जे जे काही करणार आहात ते केवळ स्मरणाशी संबंधित आहे। तुम्ही आजारपणात त्यांच्या मृत्यूचा शेवटचा क्षण येईपर्यंत जे जे तुम्ही केलेलं आहे त्याला म्हटलं बुद्धांनी प्रत्यक्ष तुमच्याद्वारा केलेली सेवा, आणि मृत्यूनंतर 10-12 दिवसानंतर आता जे काही तुम्ही करत आहात त्याला बुद्धांनी म्हटलेलं आहे स्मरण। मग बुद्धाने हे दोन शब्द कायम रूपाने वेगळे ठेवलेत। मृत्यूच्या अगोदर तुम्ही जे जे कराल ती सेवा आहे आणि मृत्यूच्या नंतर आता तुम्ही जे जे कराल ते केवळ स्मरण आहे। त्या आजच्या काही करण्याचा सेवेशी कोणताही संबंध जोडला गेलेला नाही। आणि म्हणून या शेवटच्या प्रवासात प्रत्यक्ष रूपाने मुलगा म्हणून किरणने जे जे काही केलं असेल तर बुद्ध म्हणतात की या निसर्गात कालकथित दिवंगत स्मृतिशेष दत्तू चन्ने यांनी जे जे काही प्रत्यक्ष रूपाने लाभान्वित रूपाने पाहिलं, स्वीकारलं, ग्रहण केलं ती तुमच्याद्वारा केलेली सेवा आहे।
एकदा का शेवटचा श्वास या निसर्गाला दिला की बुद्ध म्हणतात की दुसऱ्या क्षणी जर तुम्ही म्हटलात की मला काहीतरी तुमच्यासाठी करायचं, तर बुद्ध म्हणतात की हे सज्जना, आता काही करावे अशा प्रकारचे कोणतेही सामर्थ्य या निसर्गात उरलेले नाही. जे जे काही करावे असे वाटत असेल तर मृत्यूच्या अगोदर करावे, मृत्यूनंतर काही करता येईल अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थेला बुद्धांनी मान्यता दिलीच नाही. म्हणून बुद्धांनी खूप सुंदर उल्लेखित केलं की जर आज तुमचे मातापिता हयातीत आहेत तर हे सज्जना घाई कर, जे जे म्हणून करावेसे वाटत असेल ते आजच करून घे. आईच्या प्रती, वडिलांच्या प्रती एकदा का मृत्यू झाला की कोणत्याच प्रकारची गोष्ट मातापित्यांच्या प्रती करता येणं आपल्या हातात राहत नाही. जीवनभर माझ्या आईवडिलांसाठी काही करता आलं नाही, म्हणून कमीत कमी मृत्यूनंतर तरी करू दे. आणि मृत्यूनंतर केलेला खटाटोप ही केवळ त्या आईवडिलांच्या प्रती औपचारिकता म्हणून स्थापित होईल, त्याचा त्या आईवडिलांना कोणताही लाभ होणार नाही. आणि म्हणून बुद्धांनी सुंदर पद्धतीने उल्लेख केला की जीवनाच्या प्रवासात मृत्यूनंतर मी काही करेल अशा प्रकारची भावना करून जिवंत असणाऱ्या मातापित्यांचं प्रवासीत महत्त्व कमी करण्यापेक्षा आज माझे वडील जिवंत आहेत, आज मला करू दे, त्यांना भोजन देऊ दे, त्यांना वस्त्र देऊ दे, आजारपणात औषध देऊ दे आणि दररोज त्यांच्याशी मला संवाद साधू दे. बघा, मृत्यूच्या अगोदरच दिल्या जाते भोजन, मृत्यूनंतर भोजन दिल्या जात नाही. आज काहीही करून, कितीही पंचपक्वान्न करून जर फोटोसमोर ठेवले तर मरणोपरांत भोजन पिंडदानंती ग्रहणा, म्हणजे भोज ग्रहण केल्या जात नाही. भोज ग्रहण करण्याची परंपरा मृत्यूच्या अगोदर. आणि म्हणून एका वडिलांना शेवटच्या प्रवासामध्ये अशी जाणीव व्हावी की 12चा ठोका पडण्याच्या अगोदर माझ्या पुढ्यात मला जेवण मिळालं. एक दिवस असा गेला नाही की मला भोजनाची वाट पाहावी लागली. मी मोठा प्रसन्न आहे. 71 वर्षाचा प्रवास पाहता पाहता मृत्यूचा अंतिम क्षण येईपर्यंत या घरात भोजनासाठी मला कधी तळमळावं लागलं नाही, वाट पाहावी लागली नाही. बुद्ध म्हणतात त्याच माणसाचा मृत्यू समाधानाने होतो, ज्याच्या घरात वेळेवर आपल्या बुजुर्गांना, वृद्धांना, मातापित्यांना मृत्यूच्या अगोदर भोजन मिळालेलं आहे. मृत्यूनंतर स्वर्ग नाही, मृत्यूनंतर नरकही नाही. बुद्ध म्हणतात की स्वर्ग द्यायचाच आहे तर मृत्यूची वाट कशाला बघायची. आपल्या आई आणि वडिलांना मृत्यूच्या अगोदरच स्वर्ग देऊ. लोक म्हणतील की ही कोणती थिअरी आहे, उलटं करताय तुम्ही, स्वर्ग तर मृत्यूनंतर असतो. बुद्ध म्हणतात की तुम्ही मान्यतीत केलेला अनैसर्गिक स्वर्ग मृत्यूनंतर आहे. बुद्ध म्हणतात विज्ञानाने विधिनिष्ठ केलेला स्वर्ग मृत्यूच्या अगोदरच आहे. ज्या घरात वृद्धपकाळाच्या अवस्थेत त्या मातापित्यांना वेळेवर भोजन मिळालं आणि त्यांनी आपल्या मनस्वी म्हटलं या भरलेल्या घरात अन्नासाठी कधी मला वाट पाहावी लागली नाही, मी अनंत समाधानी आहे, तृप्त आहे, संतुष्ट आहे, माझ्या घरातल्या लोकांनी मला भोजन दिलं. बुद्ध म्हणतात तो स्वर्ग आहे. ज्या घरात आई आहे, वडील आहेत, वृद्ध आहेत, 2 वाजले तरी अजून त्यांच्या पुढ्यात भोजन गेलं नाही. अनेक लोक आले, टेबलवर बसले, भोजन केले, निघून गेले. दुसरा आला, तोही जेवला, तोही निघून गेला. वडील मात्र एका कोपऱ्यात बसलेत. बुद्ध म्हणतात की अन्न ग्रहण करण्याची वेळ झाल्यानंतरही अन्न मिळतच नसेल तर त्यातून उत्पन्न झालेली वेदना तो नरक आहे. मृत्यूनंतर वेदनाच नाही ना. देर इज अ नो एनी सेन्सेशन, दॅट इज अ डेथ. जिथे चेतनाच उरत नाही तोच तर मृत्यू आहे. जिथे चेतना आहे तिथे वेदना आहे. आणि जिथे अन्नच मिळालं नसेल, अन्न मिळत नाही म्हणून वेदना नाही. या भरलेल्या घरात वृद्धपकाळात मला अन्न दिल्या जात नाही. बुद्ध म्हणतात त्या घरात जर वृद्धपकाळातल्या अवस्थेत मातापित्यांना जिवंत असताना वेळेवर भोजन मिळालंच नाही तर त्या घरात नरकवास करत आहे. आणि ज्या घरात एक ठोका चुकायच्या अगोदर मी भोजन देतो त्याच घरात स्वर्ग नांदत आहे. वस्त्र, मात्या पित्यांना मृत्यूनंतर वस्त्र दिल्या जात नाही.
मात्या पित्यांना मृत्यूचा अंतिम क्षण येईपर्यंत मी अंग भरून वस्त्र देत राहिलो आणि त्या आई आणि वडिलांना असं वाटावं की मृत्यू येईपर्यंत मला या घरात अंग भरून वस्त्र मिळाले. जर वस्त्र मिळालेच तर तो स्वर्ग आहे. आणि माता पित्यांना अंगभर वस्त्र तुम्ही दिलंच नाही तर या भरलेल्या घरात मला वस्त्र मिळत नाही. नरक यातना आहेत, वेदना आहेत, असंतुष्ट भाव आहे, दुःख आहे. मृत्यूनंतर 25,000ची साडी टाका किंवा वस्त्र टाका, मृत्यूत व्यक्तीला काही लाभ आहे का? नाही ना. म्हणून बुद्धाने म्हटलं वस्त्र द्यायचंच आहे. तर हे सज्जना, आई आणि वडिलांच्या मृत्यूची वाट का बघतो? मृत्यूच्या अगोदर त्यांना वाटेल तसे वस्त्र दे. मृत्यूच्या अगोदरच दिल्या जाते भोजन, मृत्यूच्या अगोदरच दिल्या जाते वस्त्र आणि मृत्यूच्या अगोदरच दिल्या जाते औषध. वृद्धपकाळाच्या अवस्थेत जर माता पिता व्याधीग्रस्त झाले तर एक क्षणाचं दुर्लक्ष नको. मृत्यूचा अंतिम क्षण येताना त्यांना जाणं व्हावं की या भरलेल्या घरात मला कधी हॉस्पिटलाइज करा अशी म्हणायची वेळ आली नाही. जरा जरी आजारी पडलो तर मृत्यूचा अंतिम क्षण येईपर्यंत माझ्या सुनेने सेवा केली, माझ्या नातवाने सेवा केली, माझ्या मुलाने सेवा केली, माझ्या मुलीने सेवा केली. बुद्ध म्हणतात तिथे स्वर्ग नांदत आहे मृत्यूच्या अगोदर. वृद्धपकाळाच्या अवस्थेत व्याधीग्रस्त असताना तुम्ही हॉस्पिटलाइज केलं, सेवा केली, औषध दिलं, बुद्ध म्हणतात त्यांचा मृत्यू मोठा समाधानाचा होतो. पण आजारपणात कधी पाहिलंच नाही. आजारपणात दुर्लक्ष केलं, औषध दिलं नाही, हॉस्पिटलाइज केलं नाही, हॉस्पिटलाइज झालेल्या वडिलांना कधी पाहायला गेला नाहीत, तर त्या वडिलांच्या आचरणात उत्पन्न झालेल्या वेदना, यातना अनंत कठोर असतात. की या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या बाजूला माझा पुत्र नाही, माझा मुलगा नाही, माझी मुलगी नाही, माझा नातू नाही, या भयान अवस्थेत मी एकटाच आहे. बुद्ध म्हणतात सेवाच करायची असेल आजारपणातली सेवा करा मृत्यूच्या अगोदर. मृत्यूनंतर 10 तास बाजूला बसलात तरी त्या शरीराला कळणार नाही की माझ्या बाजूला कोण बसलं आहे, किती वेळ बसलं आहे. आजारपणात केलेली सेवा स्वर्ग आहे आणि आजारपणात केलेलं दुर्लक्ष तो नरक आहे. चौथी गोष्ट, मृत्यूच्या अगोदरच ठेवा संवाद. मृत्यूनंतर संवाद होत नाही. आज आपण जर कितीही प्रयत्न केला मला बाबांशी बोलायचं, शक्य आहे का? नाही. बुद्ध म्हणतात की मृत्यूचा शेवटचा श्वास असेपर्यंत संवाद साधता येईल. एकदा या निसर्गाला श्वास दिला की दुसऱ्या क्षणी ना त्यांचा आवाज तुम्हाला प्राप्त होईल ना तुमची ध्वनी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जिथे संवाद संपतो त्यालाच तर मृत्यू म्हटलेला आहे. जिथे संवाद संपला, ना संवाद ग्रहण केला जाणार आहे आता, ना मी बोललेलं त्यांना कळणार आहे. म्हणजे त्यांच्याद्वारा कोणती गोष्ट बोलल्या जाणार नाही आणि मी जे बोलत आहे त्यांना कळणार नाही, तर मला तिथे माझ्या वडिलाचा मृत्यू आला. प्रिय सद्धमाती सज्जन हो, हा संवाद फार महत्त्वाचा आहे. कधी कधी तुमचं, माझं, या निसर्गातल्या अनेक लोकांचं दुर्लक्ष होत आहे. 70, 75, 80 वर्षाची आई घरात आहे, तर आम्हाला कधीतरी असं वाटतं की आईला काय बोलायची गरज आहे. मी भोजन देतो, आईला वस्त्र देतो, आजारी पडली तर मी दवाखान्यात नेतो, मला आईशी बोलण्याचा काय संबंध? माझ्या कामातलं काय कळणार माझ्या आईला? माझा व्यापार आहे, उद्योग आहे, बिझनेस आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, माझं प्रोफेशन आहे, माझ्या आईला काय कळणार आहे? वेळेवर भोजन देतो, वेळेवर वस्त्र देतो, वेळेवर औषध देतो, पण संवाद होत नाही. वृद्धपकाळाच्या अवस्थेत सर्वात मोठी ऊर्जा कशातून मिळते? या भरलेल्या घरात मला दररोज कोणीतरी आवाज देत आहे. स्नान शुद्धी झाली, फ्रेश झालात, हातात बॅग घेतली आणि घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर फक्त आईला आवाज द्या, आई मी निघालो. तुमच्या आईचा पूर्ण दिवस साजरा जाणार आहे. काम केलं, व्यापार केला, उद्योग केला, कष्ट केले, पुन्हा सायंकाळी घरी आले, आंघोळ केली, पुन्हा आईला आवाज द्या, आई मी घरी आलो. तुमच्या आईची रात्र सुखकर जाणार आहे. की जाताना पण आवाज दिला आणि घरी आल्याबरोबर मला आवाज दिला. या भरलेल्या घरात मी एकाच कोपऱ्यात पडली नाही, प्रत्येक जण माझ्याशी संवाद साधत आहे. 80 वर्षाच्या आईला भोजन म्हणजे केवळ औषध आहे.
वृद्धापकाळातले कोणाचेच मातापिता असे कधीच म्हणत नाहीत की हे भाजी आवडत नाही, मला ते आवडत नाही. भोजन म्हणजे औषध आहे. तुम्ही जे द्याल ते ग्रहण करतात. तुम्ही जे द्याल ते वस्त्र परिधान करतात. कारण त्यांना माहिती आहे ऊन, वारा, थंडी, पाऊस आणि इज्जतीचं रक्षण करण्यासाठी फक्त ही साडी आहे, वस्त्र आहे. याचा रंग कोणताही असू दे, तुम्ही दिलेलं भोजन, तुम्ही दिलेलं वस्त्र, तुम्ही दिलेलं औषध आणि तुम्ही दिलेला आवाजच त्यांच्या आयुष्यातले 5 वर्ष वाढवू शकतात. आणि म्हणून बुद्धाने म्हटलं की आयुष्यभराच्या प्रवासात आईचा शेवटचा क्षण येईपर्यंत संवाद ठेवा. श्यामदादा, मी 2 वर्षापूर्वी इथे आपल्या कल्याणला जलदान विधीला आलो आणि ज्याचा जलदान विधी होता त्याचा मित्र अनिल वर्मा. वर्मा ही इज नॉट बुद्धिस्ट पर्सन, इज बिलॉन्ग टू द ब्राह्मीण. पण त्याच्या मित्राची आई वारल्यामुळे त्यांना वाटलं की हमारे इधर क्या क्या करते हैं, हमारे इधर सब करते हैं. हमको बोला गया है माता पिता के मृत्यु के बाद अगर माता पिता को स्वर्ग चाहिए तो आपको माता पिता के नाम से सारे कर्मकांड करने पड़ेंगे. तो हम करते हैं. और मेरे कुछ करने से अगर मृत्यु के बाद मेरे माता पिता को स्वर्ग मिलने वाला है तो मैं ज़रूर करूँगा. तो ये हमारे धर्म ने सिखाया है और हम करते हैं. तो आप बुद्धिस्ट है, मेरा मित्र बुद्धिस्ट है, तो उनके यहाँ क्या होता है वो तो आला तिथे. आणि उपदेश देता देता मी असं बोलता बोलता बोलत राहिलो की मृत्यूनंतर स्वर्ग नाही, नरक नाही, सेवा, समर्पण, भोजन, वस्त्र, औषध आणि संवाद. तो मैं मतलब कि कितने लोग यहाँ पर बैठे हैं कि जिनके घर पे 80 साल की माताजी है पर पिछले कुछ दिनों से उनके साथ उनकी बात नहीं हुई है. आँख बंद करिए, आपके माँ को स्मरणित करिए और ख़ुद को पूछिए कि कितने दिन हो गए कि माँ होने के बावजूद मेरी उनसे बात नहीं हुई है. तो कित्येक लोकांचे अनुभव आहेत. 2 महिने झालं एकाच घरात राहतो, आई आईच्या बेडवर आहे, मी जातो येतो पण आईला आवाज देत नाही, बोलतही नाही, संवाद ठेवत नाही. विधी झाला, एक एक पुष्प टाकून सारे प्रणाम करत होते. तो वर्मा पण आला आणि त्याने एक पुष्प समर्पित केलं आणि तो लगेच माझ्या समोर येऊन रडायला लागला. मला कळलं नाही. त्याने सांगितलं की गुरुजी मैं ब्राह्मण हूँ, माताजी मेरे बहुत क्लोज थे इसलिए मैं ये प्रणाम करने आया हूँ. आपने जो बोला मुझे यहाँ पे लगा. 82 साल की मेरी माताजी है और शहाड़ कल्याण के एरिया में मेरे 9 दुकान में बहुत बड़ा बिजनेसमैन हूँ और मुझे हमेशा लगता है कि मेरे बिजनेस का मेरे माँ को क्या समझेगा. खाना तो दे रहा हूँ, भोजन दे रहा हूँ, वस्त्र दे रहा हूँ, बीमार होती है तो उनको मैं हॉस्पिटलाइज कर रहा हूँ, पर बात करने की क्या ज़रूरत है गुरुजी. 82 साल की मेरी माताजी मेरे ही घर में रहती है, पिछले 6 महीने से मेरी बात नहीं हुई. आपको प्रणाम करूँगा, सीधा घर पे जाऊँगा और मेरे माँ को मैं आवाज़ दूँगा. क्या पता मैं जाने के पहले मेरे माँ ने साथ छोड़ दी. तो एक बार साथ छोड़ दी, बात नहीं होगी आपकी माँ के साथ. सांस है तब तक बात है. एक बार सांस दे दी, कितना भी आवाज़ दे दो, आवाज़ नहीं दी जाती. ब्राह्मण माणूस आहे. सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य, कुशल आणि अकुशल, माता पिता, धर्माच्या पलीकडच्या अवस्था आहेत. डझंट मॅटर यू आर अ हिंदू, जैन, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, नॉन बुद्धिस्ट पर्सन. डझंट मॅटर यू आर अ रिच अँड पुअर. डझंट मॅटर हू यू आर अँड हू आय आम. माता पित्यांच्या प्रती समर्पित होणारा तुमचा भाव जर नसेल आणि मी केवळ माता पित्यांना जेवण देतो, बोलायची काय गरज आहे असं म्हणून जर तुमचा ॲटिट्यूड स्थापित होत असेल तर देन यू हॅव टू चेंज युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स युअर मदर अँड फादर. बिकॉज आफ्टर डेथ यू कॅन टॉक विथ युअर मदर. कसा संवाद होईल. आणि म्हणून सुंदर बुद्धाने उल्लेखित केलं. कधी कधी म्हणतात ना की नाही मी किरणला आवाज देऊन येतो जरा, त्याचे वडील वारले है ना. हे एक सहज शब्द आहे. पण बुद्धाने काय म्हटलं, आवाज द्यायचाच आहे तो मृत्यूच्या अगोदर द्या, मृत्यूच्या नंतर आवाज दिला जात नाही. काका म्हणा, भाऊ म्हणा, बहीण म्हणा, दादा म्हणा, मरण्याच्या अगोदर कोणतंच वैर न ठेवता त्यांच्याशी संवाद ठेवा. मृत्यूनंतर बहुत अच्छा था, बहुत सही इंसान था,
हालांकि मेरी 10 साल से बात नहीं हुई, पर इंसान अच्छा था। भाई कैसे फिर? अगर इंसान अच्छा था तो आपने 10 साल बात नहीं की, 10 साल आपकी बात नहीं हुई, ये कैसे पॉसिबल है? तो स्वयं तथागत बुद्धांनी आपल्या समग्र मानव जातीला उल्लेखित करताना, जागृत करताना बुद्ध म्हणतात की माता पित्यांच्या प्रती मृत्यूच्या अगोदर तुम्ही जे जे म्हणून केलेलं असेल तीच तुमच्या मात्याची सेवा, पित्याची सेवा, आणि मृत्यूच्या नंतर आता तुम्ही जे जे काही कराल ते केवळ तुमच्या माता पित्यांचे स्मरण आहे, अनुमोदन आहे, ती केवळ पुण्य अनुमोदनाची भावना आहे। मृत्यूनंतर ज्यांनी उल्लेखित केलेला स्वर्ग अनंत रूपाने म्हटलं, या 2020 आणि 21मध्ये तो स्वर्ग कदाचित फोल ठरला असं आम्हाला दिसून आलं आहे की नाही? मोठं अनंत सत्य आपण शिकलो, सारा भारतवर्ष शिकला, साऱ्या जगाच्या पाठीवरचे लोक शिकले। ज्याला मी अनंत प्रिय म्हटलं, शेवटच्या प्रवासात त्याला मला पाहताच आलं नाही। ज्याला मी अनंत प्रिय म्हटलं, त्याच्या मृत्यूनंतर त्याला जाळण्यासाठी मला जागाही मिळाली नाही, त्याचं प्रेत मला असंच कुठेतरी सोडून द्यावं लागलं। आता इथे बुद्ध तत्त्वज्ञान काम करते की मृत्यूनंतर ना वेदना आहे, ना संवेदना आहे, ना स्वर्ग आहे, ना नरक आहे।